कोणतंही शुभ काम असलं की आपण पहिले बनवतो ते म्हणजे सांडगे। तर सांडग्यांची डाळ आपण 7-8 तास तरी भिजवून ठेवतो आणि मग सांडगे करतो। तर तशी प्रोसेस न करता आपल्याला डायरेक्टली डाळ घ्यायची आणि ती डाळ बारीक करून सांडगे तयार करायचे। इझिली 1 तासाच्या आत आपले सांडगे तयार होतात। चला मग पूर्ण रेसिपी सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। आता यांचं आपल्याला चांगलं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। आपल्याला भिजवायची अजिबात गरज पडणार नाहीये। पाव वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे। मुगाची डाळ आणि ह्या तिन्ही डाळी आता आपल्याला एकत्र मिक्स करायच्या आहे आणि मिक्सर मध्ये एकदम अशा बारीक पण करायच्या नाहीये, रवाळ असं पीठ आपल्याला यांचं काढून घ्यायचं आहे। यांना भिजवायची अजिबात गरज पडणार नाहीये। बघू शकता या पद्धतीने आपण मिश्रण असं बारीक केलेलं आहे डाळी आणि तुम्ही बघू शकता कसं रवाळ आपण ठेवलेलं आहे। या पद्धतीचं आपल्याला असं रवाळ करायचं आहे। खूप जास्त रवाळ ठेवायचं नाहीये आणि खूप असं पीठ पण आपल्याला ह्या डाळींचं करायचं नाहीये। आता बघा हे मिश्रण असं बारीक डाळींचं झालेलं आहे आणि रवाळ असं आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता यात आपल्याला टाकायचं आहे हिंग पाव चम्मच। आता यामध्ये आपल्याला वाळून घेतलेली कोथिंबीर अशी बारीक चुरून टाकायची आहे, म्हणजे हातावर चोळून घ्यायची आहे। आता वाटणासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे। आता आपल्याला लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आहे। या मिरच्या जास्त तिखट आहे त्यामुळे मी थोड्याच टाकल्या आहे। आणि हे वडे आपण करतो ना, तर हे जर तिखट झाले ना तर खायला म्हणजे नुसते तळून जर खाल्ले आणि थोडेसे फिक्के जर असले ना तर खूप छान खायला लागतात आणि तिखट जर असले ते भाजीसाठी योग्य असतात। तर मला हे तळून खायला खूप आवडतात, नुसते तळून खायला, तर मी त्यासाठी कमी मिरच्या घेतलेल्या आहे। आणि आता लसूण घेतलेला आहे मी मोठा एक म्हणजे मोठी एक कांडी घेतलेली होती, तिचा एवढा लसूण झालेला आहे। छोट्या मोठ्या तुम्ही 2 कांड्या घेऊ शकता। 1 चम्मच जिरे घेतलेले आहे, जिरे यातच टाकायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। 1 चम्मच धने घेतलेले आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला एकदम असं बारीक पेस्ट करायचे आहे, थोडंसं चमचाभर पाणी टाकून। बघू शकता आता मस्त असा बारीक झालेला आहे। तरी मला थोडासा असा ठोसर वाटतोय, तरी एकदा मी थोडंसं पाणी टाकून फिरून घेते। आता बघू शकता हे मिश्रण आपल्याला परफेक्ट झालं आहे, बाउलमध्ये टाकून द्यायचं आहे। चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे थोडं थोडं पाण्याचा वापर करून। आता हे डाळी आपण खूप अशा बारीक केलेल्या नाहीये, म्हणजे आपण जे मिश्रण मिक्सर मध्ये दळलं होतं, ज्या डाळी वाटल्या होत्या त्या आपण रवाळच ठेवल्या होत्या आणि ते फुगायला थोडंसं पाणी जास्त लागणार आहे, म्हणजे खूप जास्त पण नाही। हे पीठ असं मळून घेतलं की थोडंसं पाणी आपल्याला वरती टाकून ठेवायचं आहे, असं वरून पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे ह्या डाळी आहे ना मस्त अशा फुगल्या जातात। तर 1 तास आपल्याला हे मिश्रण असं ठेवून द्यायचं आहे। 1 तासानंतर आपल्याला हे वडे तोडायचे आहे। तर हे वडे तोडताना एकदम असे छोटे छोटे तोडायचे आहे आणि तुम्ही बघू शकता ना किती झटपट अशी रेसिपी होते ही सांडग्यांची। तुम्हाला नाही आदल्या दिवशी डाळी भिजायची गरज पडणार, डायरेक्टली डाळी घ्यायच्या वाटायच्या आणि असं मिश्रण तयार करून पटकन सांडगे तयार करायचे।
तर चला आता आपण हे 1 तासभर सोडून देऊया आणि 1 तासानंतर मस्त वडे तोडायला घेऊया। आता बघूया आपलं पीठ कसं भिजलं आहे। तुम्ही बघू शकता हे पीठ किती मस्त असं फुगलेलं आहे, म्हणजे यातला जो कण आहे तो बऱ्यापैकी असा फुगून वर आलेला आहे आणि पीठ आपलं मस्त घट्ट झालेलं आहे। तर तुम्हाला यात पाण्याची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही टाका, नसेल वाटत तर नका टाकू। तर चला आता आपण हे सुपावरती करून घेऊया, वडे तोडून घेऊया। आता सुपावरती मी असं स्वास्तिक काढून घेतलेलं आहे, कारण आता आपण उन्हाळ्याची म्हणजे उन्हाळ्याचे जे साठवणीचे पदार्थ आहे त्यांची सुरुवात करतोय, म्हणजे एक शुभ कामच करतोय। शुभ कामासाठी आपल्याला सांडगे असे म्हणजे असे पांडव करावे लागतात सांडग्यांचे। तर असे आपण 5 पांडव करून घेणार आहोत आणि मग वडे तोडायला सुरुवात करणार आहे। असा लंबू आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। असे आपल्याला 5 पांडव करायचे आहे आणि मगच आपले सांडगे म्हणजेच वडे तोडायला सुरुवात करायची आहे। पटकन ह्या पिठाचे वडे तोडायला सुरुवात करूया। तर असा एक गोळा घ्यायचा आहे आणि तो असा लंबू करून घ्यायचा आहे या आकारात। आता काय करायचं आहे, हे 5 बोट असे जवळ आणायचे आहे आणि एकदम असा छोटासा तुकडा तोडायचा आहे या पद्धतीने। तुम्ही बघू शकता आपला आकार कसा द्यायचा आहे, एकदम छोटा। हे वाळून अजून छोटे होता आणि भाजी करते वेळेस हे फुगले की याच आकारात मोठे पण होते। एकदम सोपं आहे, बघू शकता। असे छोटे छोटे आपल्याला सांडगे तोडायचे आहे। तुम्हाला जर असे हाताने पटपट जमत नसेल तर पायपिंग बॅग मध्ये पण तुम्ही सांडगे करू शकता आणि हे खायला खूप छान लागणार आहे, कारण की या सांडग्यांचा सुवास इतका छान येत आहे ना, तर खूप छान असं धनेपूड, जिरेपूड आणि लसूण, खरंच खूप छान सुवास येत आहे। तर चला आता पटपट आपण हे वडे तोडून घेऊया। तुमच्या इकडे वड्यांना म्हणजे सांडग्यांना कोणता शब्द वापरता हे कमेंट करून नक्की सांगा। आमच्या इकडे वडे पण म्हणतात आणि सांडगे पण म्हणतात। जास्त करून डाळींचे वडे असेच बोलले जातात। तर चला आता वडे तोडून झाले की आपल्याला हे मस्त उन्हामध्ये ठेवून द्यायचे आहे वाळवायला। आजचं ऊन देऊन मी आता हे सांडगे एका वाटीमध्ये काढून घेतले आहे आणि तुम्ही बघू शकता 2-3 दिवस आपल्याला मस्त कडकडीत कडक होऊन द्यायचे आहे आणि मग यांची भाजी करायची आहे। तर अशी सांडग्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली न डाळ भिजवता नक्की कमेंटमध्ये कळवा आणि सबस्क्राईब नक्की करा।